तरी दृश्य सध्या आपण पाहतोय, सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या या स्मृतीस्थळी पोहोचल्या। त्यांच्याकडून अजित पवारांना अभिवादन केलं जातंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या फोटोला, प्रतिमेला अभिवादन करताय। साधारण किती वेळात ते आपला उमेदवारी अर्ज भरतील? साधारणतः 12:30च्या सुमारास त्या उमेदवारी अर्ज जो आहे तो भरणार आहेत। आणि आपण आताची दृश्य पाहतो, या दृश्यांमध्ये दिसतंय की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे आहेत त्या विद्या प्रतिष्ठान संकुलामध्ये अजित पवारांच्यावर तिथं अंत्यसंस्कार झालेले होते। तिथे स्मृतीस्थळ जे आहे ते आहे, त्या स्मृतीस्थळावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून अजित पवारांच्या स्मृतीचं दर्शन जे आहे ते घेतलेलं पाहायला मिळतंय। आपल्याला अनिकेत तटकरे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात, सरोज जाहीर आहेत, जय पवार आहेत, पार्थ पवार आहेत। हे सगळे राजकीय नेते जे आहेत ते देखील या सगळ्याच्या निमित्ताने जे आहेत ते बारामतीमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील स्मृतीस्थळाचं जे आहे ते दर्शन घेतलं जात आहे। कारण का आजचा हा दिवस पवार कुटुंबियांसाठी अतिशय भावनिक असा दिवस आहे। कारण का दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जी पोटनिवडणूक लागलेली आहे त्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज जो आहे ते सुनेत्रा पवार यांच्याकडून भरला जाणार आहे। आणि त्यामुळे हा संपूर्ण भावनिक क्षण जो आहे तो हा संपूर्ण पवार कुटुंबियांसाठी असणार आहे। आणि त्या निमित्ताने स्मृतीस्थळावरती येत दर्शन जे आहे ते अजित पवारांचं घेतलं जात आहे। आणि या सगळ्याच्या माध्यमातून पोटनिवडणूक जी आहे ती लढवण्यासाठी तयारी जी आहे ती केली जाते। आपण पाहतोय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। अजित पवार अमर रहे अशा प्रकारची घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। कारण का कार्यकर्त्यांसाठी देखील हा दिवस अतिशय महत्वाचा आहे, मोठा आहे। कारण का इतके दिवस कार्यकर्त्यांनी अजित पवारांसाठी काम केलेलं होतं। अजित पवार निवडणूक लढवायचे की 1.5-2 लाखाच्या मताधिक्याने दादा बारामतीमधून निवडून येत होते, परंतु आता दादांच्या जाण्यामुळे जी काही पोटनिवडणूक होती आणि ती पोटनिवडणूक आता सुनेत्रा पवार लढवत आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी देखील हा अतिशय महत्वाचा मोठा दिवस आहे। प्रत्येकाला असं वाटतंय की दादा यांच्या जाण्यानंतर सुनेत्राताईंनी जी आहे ती सगळी धुरा जी आहे ती सांभाळलेली आहे आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी अशा प्रकारची म्हणणं जे आहे ते सगळ्यांच्या माध्यमातून व्यक्त केलं जात आहे। परंतु सध्याच्या घडीला आपण आता पाहतोय की हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून फॉर्म जो आहे तो आता काही वेळामध्ये भरला जाईल। पार्थ पवार असतील, जय पवार असतील, हे दोन्ही चिरंजीव जे आहेत ते देखील या सगळ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असतील किंवा इतर कार्यक्रम असेल ते केले जात आहे। या ठिकाणी थोड्या वेळ बसणार आहेत स्मृतीस्थळाजवळ अशा प्रकारची चित्र दिसतंय। कारण का या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये देखील वहिनींचा फॉर्म भरण्यासाठी गर्दी केलेली होती। आता थोड्या वेळामध्ये जिथे कार्यकर्त्यांसाठी मेळावा ठेवलेला आहे मोरोपंत सभागृहामध्ये, त्या ठिकाणी सुनेत्रा पवार निघालेल्या आहेत। खरं तर हा विद्या प्रतिष्ठानच्या संकुलामध्ये स्मृतीस्थळ जे आहे ते अजित पवारांचं बनवण्यात आलेलं आहे आणि राज्यभरातून कार्यकर्ते देखील, आमदार देखील, काही मंत्री देखील सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे हा दिवस जो आहे तो काहीसा भावनिक करणार आहे। कारण का अजित पवारांच्या नंतर बारामती जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्याकडून कशा पद्धतीने जी आहे ती निवडणूक लढवली जाते। कारण का ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देखील प्रयत्न जे आहेत ते या सगळ्यांकडून केले जात आहेत। हे सगळे करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु काँग्रेसकडून उमेदवारी जी आहे ती आकाश मोरे यांना देण्यात आलेली आहे। त्यामुळे आकाश मोरे ते देखील त्यांचा आजचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरणार आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की ही निवडणूक बिनविरोध होणार का? कारण का लक्ष्मण हाके देखील दुसऱ्या बाजूने ही निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत। त्यांची भेट चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते थोड्या वेळामध्ये घेणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ओबीसींचं जे काही म्हणणं आहे, ओबीसींच्या जे काही मागण्या आहेत त्या मान्य करावे तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही अशा प्रकारचं म्हणणं त्यांनी मांडलं असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। परंतु सध्याच्या घडीला पाहिलं तर कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे की दादांच्या नंतरची ही निवडणूक होते, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, दादांना श्रद्धांजली म्हणून बिनविरोध जी आहे ती संपूर्ण निवडणूक असावी अशा प्रकारचं मत अनेकांकडून व्यक्त केलं जात आहे। परंतु या सगळ्यामध्ये काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरणार आहे।
लक्ष्मण हाके यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. काही वेळामध्ये चंद्रशेखर बावनकुळे लक्ष्मण हाकेंना भेटतायत. त्यांना ओबीसीचं म्हणणं जे आहे ते बावनकुळेंसमोर मांडायचं आहे. त्यामुळे ही संपूर्ण भूमिका या दोन्ही नेत्यांची किंवा काँग्रेस पक्षाची अतिशय महत्वाची असणार आहे. अतिशय महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत ते या सगळ्याच्या माध्यमातून घडताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे नेमकं काय चित्र पाहायला मिळणार आहे, कारण का ही संपूर्ण निवडणूक महत्वाची तर आहेत, परंतु या संपूर्ण निवडणुकीमध्ये दादा नसतानाची निवडणूक होते. कारण का बारामतीला यापूर्वी देखील आपल्याला माहिती आहे की अजित पवार 1.5 लाखाच्या मताधिक्याने बारामतीमधून निवडून यायचे. त्यामुळे दादा नसताना ही निवडणूक होते, त्यामुळे दादांनंतरची संपूर्ण निवडणूक होते. त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. अतिशय महत्वाची ही निवडणूक यासाठी आहे की उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी संपूर्ण धुरा जी आहे ती सांभाळलेली आहे. परंतु ही संपूर्ण धुरा सांभाळत असताना या सगळ्याच्या गोष्टी करत असताना ही निवडणूक जर का बिनविरोध झाली तर चांगला संदेश जो आहे, तो चांगला मेसेज जो आहे तो दिला जाऊ शकतो. आणि त्यामुळेच ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी अशा प्रकारचं मत सातत्याने सगळ्यांकडून मांडलं जात आहे. सातत्याने सगळ्या नेत्यांकडून जे आहे ती ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा प्रकारचं मत मांडलेलं पाहायला मिळतंय. परंतु भूमिका नेमकी कोण घेणार या सगळ्या संदर्भामध्ये हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आता मोरपंथ सभागृहात जे आहे ते जातील. तिथे जाऊन हे सगळेजण कार्यकर्त्यांशी चर्चा ज्या आहेत ते करतील. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जो आहे तो कशा पद्धतीने ह्या निवडणुकीला सामोरं जायचं, काय प्लॅनिंग करायचं या सगळ्याबाबतची शक्यता देखील आजच्या या बैठकीमध्ये होऊ शकते. त्यामुळे आजचा हा दिवस निश्चितपणे सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. हा संपूर्ण दिवस पवार कुटुंबियांसाठी महत्वाचा आहे आणि त्यामुळेच नेमके आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चित. मात्र एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एकीकडे शरद पवार आज राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतील आणि दुसरीकडे आज सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. तर इकडच्या पवार कुटुंबात शरद पवारांच्या बाजूनं त्या राष्ट्रवादीकडून पवार गटाकडून कुणी महत्त्वाचे नेते सुनेत्रा पवार ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरणार आहे त्यावेळी उपस्थित राहू शकता का, किंवा त्याआधी भेटीगाठी होण्याची काही शक्यता आहे का? भेटीगाठी घेतल्या जातील, परंतु आजच्या दिवशी तरी त्यांच्या पक्षातलं कोण असेल की नाही आता तरी सांगता येणार नाही. परंतु त्यांनी ही निवडणूक लढवायची नाही अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. परंतु थेट पद्धतीने जाहीर सभांमध्ये हे एकत्र दिसणार का, कारण का मेळावे हे एकत्र घेणार का जर निवडणूक लागली तर, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. परंतु यापूर्वीच त्यांच्या पक्षाने जी आहे ती त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही निवडणूक ही जी आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोतच. परंतु दादांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीने उमेदवारी जी आहे ती दिलेली नाहीये. कारण का आपल्याला माहिती आहे की मागची निवडणूक जी झालेली होती विधानसभेची त्यावेळेस पवार विरुद्ध पवार असा सामना झालेला होता. अजित पवारांच्या समोर युगेंद्र पवार यांचं आव्हान जे आहे ते होतं. परंतु ही निवडणूक आताची वेगळी आहे. जरी मागच्या वेळेस युगेंद्र पवार यांनी अजित पवारांच्याच विरोधात निवडणूक लढवली असली तरी आता दादा नसल्यामुळे पवार कुटुंबातलं कोणीही निवडणूक लढवणार नाहीये, केवळ सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता नेमकं पवार कुटुंबातलं शरद पवारांच्या कुटुंबातलं किंवा सुप्रिया सुळे किंवा इतर जण असतील त्यांच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुकीचं कसं विश्लेषण केलं जाणार आहे किंवा त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. रोहन, मात्र आपण पाहतोय की आज राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय. नुकतीच लक्ष्मण हाकेंनी या पोटनिवडणुकीमधून माघार घेतली आहे. दत्तात्रय भरणेंच्या शिष्टाईला यश आलंय. दुसरीकडे काँग्रेसनं आपला उमेदवार उभा केलाय. आता येत्या जोपर्यंत सुनेत्रा पवार अर्ज भरतील तोपर्यंत कुठेतरी काँग्रेसचा उमेदवार पण माघार घेण्याची शक्यता आहे का? राष्ट्रवादीकडून तसे काही प्रयत्न केले जाऊ शकतात का? निश्चितपणाने सगळ्यांच्याकडूनच प्रयत्न जे आहेत ते केले जाणार आहेत. सगळ्यांकडूनच हे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण का ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या यावरती महत्वाच्या असणार आहेत. कारण का अशा पद्धतीने अजित पवारांचं निधन झाल्यामुळे मोठी पोकळी जी आहे ती निर्माण झालेली असताना दादांना श्रद्धांजली, कारण का केवळ बारामतीच नाही तर राज्यभरामध्ये दादांनी जे काही काम केलेलं आहे, जे काही नेते दादांनी घडवलेले आहेत, त्यामुळे या सगळ्यांना हेच वाटतंय की ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती बिनविरोध झाली पाहिजे. ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध होत असलं
तरच दादांना खरी श्रद्धांजली देता येईल अशा प्रकारचं मत कार्यकर्त्यांचं आहे. त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असेल किंवा काँग्रेसकडून देखील चर्चा जी आहे काँग्रेससोबत ती वरिष्ठ पातळीवरती राष्ट्रवादीकडून सुरू आहे. प्रफुल्ल पटेल हे सातत्याने हायकमांडच्या संपर्कामध्ये आहेत. हायकमांडच्या संपर्कातून हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण का कालच काँग्रेसने जी आहे ती या सगळ्याबाबत उमेदवारी जी आहे ती आकाश मोरे यांची निश्चित रोहन, त्यामुळे एकंदरीतच आता येत्या काळात नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी ह्या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते, पण सुनित्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. हाके सरांनी चांगल्या विचाराबरोबर चांगल्या गोष्टीला हाके सर मी म्हटलं नेहमीच पाठिंबा देतो. हाके सरांची भूमिका ही राहिलेली आहे. तर निश्चित प्रकारे मी आज आपल्या वतीनं मी सर्वच उमेदवारांना, जे बाकीचे उमेदवार त्यांना विनंती करतो, ही निवडणूक पोटनिवडणूक आहे. आपल्याला खरंच अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली जर व्हायची असेल तर ही निवडणूक होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी प्रयत्न करावं, सर्वांनी माघार घ्यावी, ही आपल्या सर्वांनी